जितेंद्रजी ठाकूर आणि मनोजजी महाजन यांनी आपणास आवाहन केले आहे। ही सभा दलित, शोषित, वंचित, पीडित यांचा आवाज उठवण्यासाठी व शिरपूरमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी विशेष महत्त्वाची ठरणार आहे। म्हणून जनतेला नम्र विनंती की यांनी या सभेचा विचार ऐकण्यासाठी आवश्यक विशेष अमोलजी कोल्हे साहेब येणार आहे संसदार्थ, त्यांचं भाषण ऐकण्यासाठी, त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्वांना आवाहन करतो की आपण या सभेला आवर्जून विचारवंत, बुद्धिवंत, समाज हे सेवक यांनी सर्वांनी आवर्जून यावं आणि या मतपरिवर्तनाच्या यात्रेत सहभागी व्हावे असं ज्येष्ठ कार्यकर्ता म्हणून मी आपला नम्र आवाहन करतो। पवार पक्षातर्फे शिवस्वराज्य यात्रेनिमित्त जाहीर सभा दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 2 वाजता 5 कंदील विजय स्तंभ येथे शिरपूर येथे होणार आहे। तरी तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व नागरिकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फे शरदचंद्र पवार पक्षातर्फे आम्ही शिरपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जाहीर आवाहन आणि निवेदन करतो की होऊ घातलेल्या या जाहीर सभेकरता माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार पक्षाचे प्रांताध्यक्ष माननीय श्री जयंतरावजी पाटील साहेब, माजी गृह राज्यमंत्री श्री देशमुख साहेब, जितेंद्रजी आव्हाड साहेब, नंतर खासदार आणि संसदरत्न श्री अमोल कोल्हे साहेब, प्रांताच्या प्रदेशाध्यक्षा महिलांच्या ॲडव्होकेट रोहिणी खडसे, युवकांचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदेशचे अध्यक्ष श्री मेहबूबाई शेख, त्यानंतर प्रख्यात शिव व्याख्याता श्री यशवंत गोसावी साहेब, प्रदेशचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे प्रवक्ते कराळे गुरुजी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। तरी आम्ही सर्वांना या होऊ घातलेल्या प्रचंड मोठ्या अशा जाहीर सभेला उपस्थिती देण्याकरिता आवाहन करत आहोत। धन्यवाद। शिरपूर तालुक्यातील तमाम नागरिकांना, बंधू भगिनींना विनंती करतो की येत्या 22 तारखेला रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे शिवस्वराज्य यात्रा आपल्या शिरपूरला येत आहे। तर आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं। या यात्रेसाठी माननीय प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब, तसेच यासोबत माजी मंत्री अनिलजी देशमुख, डॉक्टर जितेंद्रजी आव्हाड, त्यासोबत प्रदेशाध्यक्ष युवकांचे मेहबूब शेख, त्यासोबत महिलांचे प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे हे सगळ्यांचे आवडते युवकांचे प्रेरणास्थान आणि कराळे गुरुजी आणि शिवव्याख्याते गोसावीजी उपस्थित राहणार आहेत। आणि या संदर्भामध्ये राज्यामध्ये जे भारतीय जनता पार्टी शिंदे सरकार आहे यांनी जे महाराष्ट्राला दिशाहीन केलेलं आहे, महाराष्ट्राची अधोगती केलेलं आहे, या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावरती हे वक्ते या सरकारचं पितळ उघडणार आहे। आणि परिवर्तन का गरजेचं आहे, महाराष्ट्र आपला मागे का पडत चाललेला आहे, या संदर्भामध्ये सविस्तर आपल्याला सगळी माहिती देणार आहे। त्यासोबत आपल्या शिरपूर तालुक्याची कशी अधोगती होते आहे, आपले आदिवासी भाग असेल, ग्रामीण भाग असेल, तो विकासापासून कसा वंचित राहतो आहे, या बाबतीमध्ये सर्वात मोठ्या प्रमाणावरती जनतेला प्रबोधन हे वक्ते करणार आहे। तर आपण सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी यावं। शहरामध्ये सुद्धा विशिष्ट भागाचाच विकास आहे, काही भाग गोरगरीब भाग आहे जो बिलकुल विकासापासून लांब आहे, त्या बाबतीमध्ये सुद्धा जनतेच्या समोर हे उघड केलं जाणार आहे। तर आपण सगळ्यांनी या नागरिकांनी मोठ्या प्रमाणावरती या कार्यक्रमाला उपस्थित राहावं ही नम्र विनंती आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही करत आहोत। या कार्यक्रमासाठी ठिकाण विजय स्तंभ 5 कंदील मेन रोड शिरपूर येथे आहे।